सर काय सांगाल अटलांटा प्रकरणात आज आपण फिर्याद दिलेली जळगाव शहर पोलीस स्थानकात नेमकं काय म्हटलं फिर्याद? तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1997 ते 2001 या कालावधीमध्ये पेवरणे रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ॲटलांटा कंपनीला कार्यादेश दिलेले होते. या कार्यादेशांमध्ये ॲटलांटा कंपनीला 24 करोड रुपये ॲडव्हान्स अदायगी करण्यात आलेला होता. त्यापैकी त्यांनी 19 करोड रुपयाचा ॲडव्हान्स जो होता तो झालेल्या कामापोटी वर्गीकृत करून तो जमा करण्यात आलेला होता. मात्र यामध्ये उरलेला जो ॲडव्हान्स आहे 4.79 कोटी रुपये तो अधिक 90 लाख रुपये जे रस्ते रिपेरी करण्याकरता खर्च झाला तो आणि 36 लाख रुपये दंड रक्कम असे एकंदरीत रक्कम त्यांच्याकडे थकीत आणि वसूलपात्र होती. सदरच्या वसूलपात्र रकमेसंबंधी मान्य आयुक्त साहेब यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार त्यांनी मला प्राधिकृत पत्र दिलेलं होतं. त्यानुसार मी त्या 4.79 कोटी अधिक 90 लाख रुपये अधिक 36,50,000 असे व त्यावरचं चक्रवाढ व्याज असं एकंदरीत 42,60,00,000 रुपयाचा नुकसानीचा दावा आहे तो आम्ही त्यांच्यावरती दाखल केलेला आहे इथे फसवणुकीचा. आणि ती तक्रार शहर पोलीस स्टेशनला आम्ही आज दिलेली आहे कंपनीच्या. प्रकरण परत जुनं आहे, आता एवढ्या वर्षानंतर हे प्रकरण का समोर येत आहे आणि त्या पाठीमागे मधल्या काळात काही पाठपुरावा केला गेला काय मधल्या काळामध्ये सन 2005 पर्यंत 5 मध्ये त्यांना नोटीस देण्यात आलेली होती आणि नोटीस देण्यात येऊन त्यांच्याकडनं ती रकमेची मागणी परत करण्यात आलेली होती. तथापि कंपनीने त्यावेळी देखील दुजोरा दिला नाही आणि महानगरपालिकेने जी नोटीस दिली त्यानुसार पैशांचा भरणा केलेला नाही. त्यामुळे ती रक्कम सदैव महानगरपालिकेच्या अकाउंटला दरवर्षी ही ॲडव्हान्सच्या रजिस्टरमध्ये ही प्रलंबित म्हणून दरवर्षी तिच्यामध्ये नोंदणीकृत करण्यात येत होती. त्यामुळे ती वसुली करण्याच्या उद्देशाने आता सद्यस्थितीमध्ये आयुक्त साहेबांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करून ती रकमेबाबत तक्रार दाखल करण्याचं आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज तक्रार दाखल केलेली. तक्रार नेमकी कोणाविरुद्ध आहे, काही नावं दिली? तक्रार ॲटलांटा कंपनीचे जे काही संचालक असतील त्यांच्या विरुद्ध ती तक्रार राहील. किती संचालक आहेत? त्याच्याबद्दल अजूनपर्यंत माहित नाही, तर तू त्याबद्दल माहिती घेणार. तुम्ही या ठिकाणी आज अटलांटा कंपनीच्या विरोधामध्ये काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील फिर्याद दिली होती, पोलिसांनी दखल घेतली नाही, थेट मुख्यमंत्र्यांना आदेश काढावे लागले आणि त्यानंतर आज गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं. आता नक्की काय प्रकार आहे सगळा या प्रकरणाचा? म्हणजे आपण खोलात जाऊ. या ठिकाणी अटलांटा कंपनीने 11 कोटी रुपयाची वसुली महानगरपालिकेकडे काढली होती आणि त्यावेळेस या कंपनीचे काही निगोशिएशन, कारण आता आम्ही सत्तेत आलो आहोत, पैसे विकासाकरता लागणार आहेत आणि 11 कोटी रुपये त्यांना द्यायचे, तर मग शहराचा विकास करायचा कुठं? तर त्यावेळेस कंपनीकडनं अपेक्षित उत्तर राहिले नाही. ज्यावेळेस मी वैयक्तिक ज्यावेळेस या प्रकरणात शोधायचा प्रयत्न केला असता या ठिकाणी अटलांटा कंपनीचे 4,89,00,000 रुपये अटलांटाकडे मोबिलायझेशन ॲडव्हान्सपैकी रक्कम जमा त्यांच्याकडे आहे, त्यांचे घेणे बाकी असताना आपण 11 कोटी रुपये द्यायचे कसे हा प्रश्न. कसले मागत होते? 11 कोटी कशाचे मागत होते? 11 कोटी हा वेगळा विषय आहे. ते विमानतळाचा विकासाचा तो विषय होता. त्याच्यातले त्यांचे महानगरपालिकेकडे 11 कोटी रुपये घ्यायचे बाकी होते. 11ही नव्हते, 3 कोटी रुपये काहीतरी समथिंग होतं. व्याज सरळ त्यांनी व्याज जे लावलं आहे ते 12% प्रमाण लावलेलं आहे. मात्र आम्ही जे प्रकरण जेव्हा उकरून काढलं त्यावेळी 4,89,00,000 रुपये व RBIच्या नियमाप्रमाणे 9% प्रमाणे साधारणतः 41 कोटी 30 लाख रुपये असं तर काही होत होतं. मात्र आता प्रशासनातर्फे जी फिर्याद देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये ही रक्कम अधिक वाढलेली आहेत. 42,60,76,562 रुपये इतके घेणे हे अटलांटा कंपनीकडे आहे. माझी मी तक्रार अगोदर या ठिकाणी तक्रार होतो. माझी मागणी अशी असेल की अटलांटा कंपनी जे कोण संचालक आहे त्या संचालकांना लवकरात लवकर तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी. हो, आता तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आदेश काढावे लागले गुन्हा दाखल करण्यासाठी. तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती गिरीश भाऊंच्यासोबत, नक्की काय माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेतली होती आणि आमची हायकोर्टामध्ये केस होती. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तेव्हा आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टात केस संपल्यानंतर संपूर्ण विवरण मंत्री महोदयांकडे केलं आणि त्यांनी मग माननीय आमदार राजू मामा भोळे आणि आम्ही सर्वजण माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेऊन जळगावकर जनतेच्या घामाचा कष्टाचा पैसा परत आणण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी माननीय महापालिका आयुक्त ढेरे साहेब यांना दिले. हो, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले 2 दिवसापूर्वी. गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही महापालिकेने हायकोर्टामध्ये 11 कोटी रुपये अटलांटा कंपनीसाठी जमा केले. कुठेतरी प्रशासनाने घाई केली का? नाही, कसं आहे, प्रशासनाने खरं म्हणजे चुक्या केलेल्या आहेत.
जे प्रकरण 60 दिवसामध्ये तुम्ही कोर्टामध्ये दाखल करायला पाहिजे होतं ते प्रकरण तब्बल 217 दिवसानंतर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती हरकत घेतलेली आहेत. म्हणजे कुठेतरी अटलांटा कंपनीची कायदेशीर तटबंदी मजबूत करण्यासाठी आपल्यातल्याच काही लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या हातमिळवणी करून इतकी मोठी रक्कम त्यांना देण्यासाठी म्हणजे या ठिकाणी भाग पडलं. खरं म्हणजे ही ही जी प्रक्रिया आहे ही आताच नाही, गेल्या जवळजवळ 24 वर्षातली प्रक्रिया आहे. पण दरम्यानच्या काळात कोणी कोणी यांना सहभागी झालाय हा पण संशोधनाचा विषय आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेचे योगेश बोरुले शहर अभियंता यांनी आयुक्त यांच्या आदेशाने फिर्याद देऊन अटलांटा कंपनीने त्यांची 42 कोटींची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली आहे. पुढील तपास कशा पद्धतीने चालू आहे आणि किती लोकांवर हा गुन्हा दाखल झालेला? प्रथमदर्शनी कंपनीविरुद्ध फिर्याद देण्यात आलेली आहे. तपासात पुढे निष्पन्न होईल. पुढील तपास चालू आहे. गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं काय म्हटलेलं कशा प्रकारची फसवणूक? त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झालेला आहे. फिर्यादीने म्हटलेल्याप्रमाणे फिर्यादीमध्ये कंपनीने आपलं काम अर्धवट सोडून महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे. कोणते कलम या ठिकाणी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई तपास करतात? या तक्रारीवरून भादवी 420, 406 आणि 409 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. किती आरोपी वगैरे काही आहे? नाही अजून तसं.